कुठे जाऊन थांबणार आहे याचा आणखी ठांग लागणार. ते द्वापर युगातून कलियुगात आलं. कलियुगामध्ये महाराष्ट्रात आलं. महाराष्ट्रात मराठवाड्यात आलं. मराठवाड्यातून जिल्ह्यात आलं. जिल्ह्यातून तालुक्यात आलं. तालुक्यातून कुठं आलं? गावात आलं. आज ढुगळात आलं. आता इथंच विश्रांती घेणार आहे का? इथं नाही. आता इथून कुठंतरी परत पुढे जाणार. हे काय इथंच थांबणार आहे. जुनाट जुगादीचे झाले अनंत कालापासून चालत आलेली परंपरा. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत त्याचं अस्तित्व असं न ढवळता अखंड चालत राहणार आहे. असा पवित्र असणारा हा काला आपलं अहोभाग्य आहे. तो प्रसाद आपल्याला खायला मिळणार आहे. विठोबा काल्याची आवश्यकता जीवनामध्ये काय? त्याची एकच आवश्यकता मी आता सिद्धांत सांगितला ना, कुठला? दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जीवनाचं ध्येय आहे. हे जीवनाचं काय आहे? साध्य आहे. मग याला वाटाडे काय? अडचणी काय? एवढा जर सोपा सिद्धांत असेल, परमानंदाची प्राप्ती करून घेणं, दुःखाची निवृत्ती करणं हे जीवनाचं साध्य आहे. मग ह्याच्यात बाधा काय? अडचणी काय? तर याला शास्त्रानं सांगितलं संशय. शास्त्रानं सांगितलं संशय हे एक अशी बाधा आहे. संशयामुळे काय होतं? परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती आयुष्यात होत नाही. असं सोप्या भाषेत शास्त्रानं सांगितलेलं एक साधन तुमच्या समोर ठेवलं. बरं, कोणतं? पहिलं साधन आहे संशय. संशय म्हणजे काय? ज्याचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाविषयी ते आहे का नाही, बरं का, याच्याविषयी संभ्रम निर्माण होणं, याला काय म्हणतात? संशय म्हणतात. आणि शास्त्रकार सांगतात हा जर संशय, तीन अक्षरी शब्द जर आपल्या अंतःकरणात असेल, आपल्या बुद्धीमध्ये असेल, मनबुद्धी चित्त अहंकार या ज्या सूक्ष्म असतात, याच्यामध्ये जर हा संशय असेल तर जीवाला साध्य प्राप्ती होऊ शकत नाही. काही गोष्टी शास्त्रानं म्हणलेल्या कठीण असतात, पण आपल्याला त्याला विस्तृत जर दृष्टांताने विचार केला तर आपल्या लक्षात येईल. संशय पहिली पायरी सांगितली की ज्याच्यामुळं ती साध्य प्राप्ती होऊ शकत नाही. संशय, काला खाल्ल्यावर देव प्राप्ती होईलच का, हा संभ्रम, याला काय म्हणायचं? संशयच म्हणायचं. आणि संशयावनी घोर पाप नाही थोर. संशयापेक्षा या जगात दुसरं पापच नाही, शास्त्रकार सांगतात. आणि हाच संशय तुमचं आमचं सोडा, तुकोबरायच्या सुद्धा जीवनात हा संशय आला. तुकोबरायला संभ्रम निर्माण झाला. संशय आला आणि संशय आला की मग साध्य प्राप्ती नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संशय येतो असं नाही, संभ्रम होत नाही. तुकोबरायच्या जीवनात आला ना, काय आला? संशय आपण म्हणतात काय मी पार पावेल, काय कृपा करेल, माझा उद्धार होईल का, हा संभ्रम आहे ना. काय कृपा करेल नारायण, देव माझ्यावर कृपा करेल का, प्रश्नार्थ चिन्ह ना, संभ्रम आहे ना, संशयच आहे ना. काय होईल खंड येईल कर्म, पारुष येईल धर्माधर्म, दासी आणि करेल बरं म्हणून श्रम. काय होईल स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मध्ये, धरले ते जाईल सिद्धी शेवट कधी माझं न तळे. मला कळत नाही म्हणजे न कळणं हा संभ्रम. आणि हा काय आहे? संशय. भल्याभल्यांना हा संशय आढळा येतो. आणि संशय दोन्ही पद्धतीने पहा, संसारातही पहा, परमार्थातही पहा. दोन्ही बाजूने संशयाचा विचार केला तर संसारामध्ये सुद्धा संशय दाखवतच आहे. पोरासाठी तर एवढा मी खर्च केला शिक्षणाला, बरं पोरासाठी तर एवढा मी खर्च केला, लाखो रुपये जीवाचा रान करून मी त्यांना घडवलं वाढवलं.
पण हा मला सांभाळेल का, म्हातारपणाला माझा आश्रय होईल का, म्हातारपणाला माझ्यासाठी होईल का, त्याचं लग्न केल्यावर मला हा सांभाळेल का, सून आल्यावर मला बघेल का, सून आल्यावर मला सांभाळेल का, म्हातारपणाला खाऊ घालेल का, हा काय आहे संशय आहे. आपण आपल्या नात्यावर केलेला हा आरोप आहे, हा संशय आहे. आणि त्याच्यानंतर आपण विपरीत काहीतरी निर्णय घेतो आणि भल्या भल्यांचा हा संसार मोडला जातो, विखुरला जातो. संशय हा संसारामध्येही घातक आहे आणि परमार्थातही घातक. संशयाचं कार्य काय, एखाद्या गोष्टीविषयी दृढ निश्चय झाला, तो निश्चय संशय काय करतो, कमी करत असतो. दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक माणूस शेळी घेऊन मार्केटमध्ये गेला, शेळी घ्यायला मार्केटमध्ये गेला, जनावरांच्या बाजारामध्ये गेला. अशा शेळीची किती किंमत आहे सांगा पण कधी शेळ्याने 4,000 5,000 शेळीची किंमत. जनावरांच्या बाजारात गेला 15,000 शेळी घेतली. बरं थोडं जास्त सांगायला कीर्तनात काय आपल्याला द्यायचे नाही, घ्यायचं नाही. एक 15,000 शेळी घेतली, लेवर टाकली. आपला विषय काय झाला, संशय. बरं जनावरांच्या बाजारात निघालेला आहे. रस्त्यात 4 चोर थांबलेले आहेत. त्याने निश्चय केला ह्याची शेळी आपल्याला पळवायची. काय करायचं, शेळी आपल्याला पळवायची. पण हा शेतकरी आहे, मजबूत माणूस आहे, तो काही आपल्याला जमू देणार. शेतकरी शेतात काम केलेला हा, तो काही आपल्याला जमू देणार नाही. पण शेळी तर चोरायची. कसं चोरायचं, खांद्यावर टाकून निघाला रस्त्यात. ह्या चौघांनी आयडिया केली. बरं कशाची, रस्ता सोडून काही अंतरावर हे 4 जण पाहू. पहिला चोर रस्त्यात थांबलेला हा माणूस शेळी खांद्यावर टाकून निघालेला. थोडं पुढे गेलं, काय म्हणलं बाबा, काय खांद्यावर, असलं कुत्र कधी घेतला तू, कुठे भेटले हे कुत्रे तुम्हाला. त्याचं काय होतं, खांद्यावर. तर खांद्यावर काढला आणि बघितलं. बरं काय आहे, कुत्रा आहे का. अरे म्हटली शेळी आहे. कोण म्हणलं तुम्हाला, शेळी नाही, तू काय आहे, कुत्रा आहे. म्हणजे दृढ निश्चय आहे. वस्तूच्या ठिकाणी मिथ्या ज्ञान नाही, वस्तूच्या ठिकाणी पूर्ण सत्यत्व आहे. पूर्ण सत्यत्व काय, शेळी आहेच, होती का नव्हती, आहेच, दृढ निश्चय आहे, त्याच्यात काही दुमत. पण ते संशयाचं कार्य काय, संभ्रम निर्माण करणे आहे. त्या वस्तूच्या ठिकाणी बरं का संभ्रम निर्माण करणे ह्याचं खूप मोठं कार्य आहे. दृढ ज्ञान आहे, खिशातले पैसे मोजले त्याने, शेळीच आहे, पूर्ण पारख करून घेतलेली आहे, खांद्यावर टाकलेलं. आपण एका माणसानं म्हटलं ते काय कुत्र आहे, काही कारण होतं का खांद्यावर घेऊन बघायचं. तरी त्यानं काय केलं, संभ्रम निर्माण केला आणि परत एकदा पाहिलं. अरे म्हटले शेळी आहे, 15,000 मोजले जातात, अकाउंट टू अकाउंट, गुगल पे. अरे नाही म्हटलं कुत्रा, जाऊ द्या म्हटलं शेळ आहे म्हणलं. बरं त्यानं कुत्रा म्हणलं, काय शेळी काय कुत्रा होणार आहे. परत खांद्यावर टाकला, थोडं पुढे गेला. पुढे गेल्यानंतर दुसरा एक चोर थांबला होता. मामा काय झालं, काय चांगला कुत्रा घेतला हो, कुठे भेटला हा कुत्रा. पहिल्यानं म्हणलं ठीक आहे, बरं त्यानं सुद्धा कुत्रा म्हणलं. परत एकदा संभ्रम निर्माण झाला. परत अरे शेळी आहे, 15,000 मोजलेत, अकाउंट अकाउंट फोन पे.
गौरवलं. आपल्या साध्याविषयी दृढ विश्वास होता. त्यानं सांगितलं असे किती येतील काही सांगतील, पण आपलं जे ज्ञान आहे शिडीचं ते कधी चुकू शकणार. परत शिडी खंडोबाकडे पुढे गेला. तिसरा चोर भेटला. बाबा वाय कुत्रा म्हणले जर्मन शेपर्ड लॅब्राडॉर. कुठला आहे? जर्मन शेपर्ड लॅब्राडॉर. आता मात्र एक तृतीयांश भाग संशयाला निर्माण केला बरं. आणि परत शेळी घेतली. तिला खाली आपटलं बरं. तिचे कान धरून ओढले. ओढल्यावर आवाज काय झाला? भाव आला का मेव आला? कोणता आला? मेव मांजर करते, शेळी करते. कान ओढल्यावर मग परत दृढ निश्चय झाला. परत खानदार म्हटला तुझ्यासारखे असे किती जरी म्हणले तर मी माझ्या ज्ञानाविषयी कसं आहे संभ्रम आहे माझ्या ठिकाणी. परत खानदार चौथा थांबला होता रस्ते. चौथ्याने विचार केला तिघाला ओलांडून आले म्हणजे हे पक्का माणूस होता. चौथा वा 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 म्हणलं काय कुत्रा असलं कुत्र मी कुठे या मराठवाड्यातच बघायला नाही. मग मात्र याचं डोकं ठेवलं बरं. एक माणूस खोटा बोलू शकतो, दोन माणसं खोटं बोलतील, तीन माणसं खोटं बोलतील, चौथा माणूस कशाला खोटं बोलतो? शिळी उचलून फेकून दिली बरं काय. असलं कुत्र मला घरला नेतच नाही म्हणला. चोराचं काम झालं. शिळी उचलली मार्केटला निघा तर 15ला विकली का 10ला विकली आपल्याला घेऊन गेलं नाही. वस्तूच्या ठिकाणी जे दृढ निश्चय होता ना शिळी आहे आता पूर्ण ज्ञान परिपक्व ज्ञान होता ना, पण 4 लोकांचं कानानं ऐकलं आणि त्याच्याविषयी काय निर्माण झाला? संशय निर्माण झाला, संभ्रम निर्माण झाला. आणि त्या संभ्रमानं काय केलं? आहे ते ज्ञान काय केलं? घालवून टाकलं आणि त्याचं पतन झालं. तसं शास्त्रानं सांगितलं मी पूर्ण ब्रह्म आहे, माझं अस्तित्व हे ईश्वराशिवाय शून्य आहे, ईश्वराशिवाय माझं जीवन आहे कसं आहे? शून्य आहे. त्याचं जे ज्ञान आहे ते काही संशय माणसं येतात. कुठे आहे तुमचा देव? आहे तर दाखवा. काही संभ्रम निर्माण केले जातात. असला कसला तुमचा वारकरी संप्रदाय? असला कसला तुमचा ज्या काल्याच्या कीर्तनात कृष्णाचे चरित्र जमतात 16,108 बायका असणारा कुठे देव असतो का? रण सोडून रणांगर सोडून पळणारा रणछोडदास तो काही देव असतो का? हा काय आहे? संभ्रम आहे. बरेच लोक आपल्याला संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करत असतात आणि एके दिवशी ते पूर्णत्वास जातात. मग एके दिवशी आपण गळ्यातले माळ काढतो खुंटीला टांगून ठेवतो. त्या संभ्रम निर्माण झाला. याच्यात काही नाही म्हणतात. काला म्हणजे काय? काला म्हणजे पूर्ण ज्ञान आहे. काला म्हणजे पूर्णत्व आहे. त्या पूर्णत्वाला जाण्यास एक साधन आडवं आलं, एक बाधा आली. ती बाधा म्हणजे काय? संशय. पण त्या संशयावर महाराजांनी प्रकाश टाकला. त्या संशयावर, त्या संभ्रमावर. संभ्रम कोणता आहे? शास्त्रानं सांगितलं रस्त्यावर दोरी पडले, रस्त्यावर दोरी पडल्या, दिवसहीन आहे आणि रात्रहीन आहे. दिवसहीन आहे, मंद अंधकार आहे. अशा वेळेला त्या दोरीवर कशाचा भास झाला? सर्पाचा भास झाला. रज्जू सर्पाकार भास गेले जगदंब. लांबून बघितलं, अरे म्हटलं साप आहे. तो काय आहे? साप आहे. संभ्रम निर्माण झाला. दोरी होती पण संभ्रम निर्माण झाला सापाचा. बरं, वस्तूच्या विषयी संभ्रम निर्माण झाला आणि जवळ गेल्यानंतर त्या वस्तूला हात लावून पाहिल्यावर लक्षात आलं हे साप नसून हे काय आहे? दोरी आहे. त्याच्यावर प्रकाश टाकला. त्या वस्तूचा संभ्रम कधी दूर झाला? लक्ष देऊन ऐका बरं का. त्या वस्तूचा संभ्रम कधी दूर झाला? त्याच्यावर काय टाकावं लागलं? प्रकाश टाकावा लागला. तसं महाराजांनी या अभंगामध्ये प्रकाश टाकला. कशाचा?
गंगेधरीला कृष्ण म्हणे ह्याच करणारे काही साधनं तुमच्या समोर ठेवा लागलो. पहिला सांगितला संशय. आता प्रकाश टाकला. कशावर टाकला? त्याचं दुसरं साधन शास्त्रानं सांगितलं अज्ञान. अज्ञान काय करतं? संशय काय करतो? संभ्रम निर्माण करतो. तर अज्ञान काय करतो? जे जसं आहे त्याला ते तसं दिसू देत नाही. याला काय म्हणतात? अज्ञान. थोडा अवघड चाललाय का पेपर? जे जसं आहे त्याला तसं न दिसू देणं याला शास्त्रानं सांगितलं अज्ञान. सोप्या भाषेत सांगतो. दृष्टांत दिलं असतं पण लांब जाणार आहे. जरी अज्ञान हे एक साधन असं आहे की जे त्या अज्ञानावर महाराजांनी प्रकाश टाकण्याचं काम केलं पाहिजे. अज्ञान म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगतो. मी ईश्वराचा अंश आहे. मी असून सुद्धा मी देवापासून कोणताच काहीतरी वेगळा आहे असा हे अज्ञान माणसाच्या ठिकाणी असून कोणाला वाटतं का मी देव आहे? कोणतरी सांगा मला हा करू मी देव आहे. दुसऱ्याला देव म्हणतो आपण. काय देव मानतोय तो? पण कधी वाटलं का मीच देव आहे? अरे गाढवा माणूस म्हणायला खरंच गाढवासारखं वागलं असेल म्हणून गाढव म्हणलं असेल. अरे माकडा तर माकडासारखं वागलं असेल म्हणून त्याला जर म्हणलं या देवा माणसं म्हणतील कशाला देवाच्या पदावर घेऊन बसायचा? आहे तिथं राहू जाऊ. सगळं मान्य करतील पण मी देव आहे ही भावना पचत नाही. याला कारण काय? ते अज्ञान आहे. जसं आहे त्याला ते दिसू देत नाही. सोप्या भाषेत आपलं पाण्यावर शेवाळ आलं. ज्ञानोबारांनी खूप सुंदर दृष्टांत दिले. पाण्यावर शेवाळ आलं. पाणी घाण आहे का? पण स्वच्छ असणारं पाणी घाण दिसायला लागतं. कशामुळं? त्या अज्ञानाचं आवरण आलं ना. दुधावर साय आली. दूध कसं आहे? मध्ये नाही का? आकाशामध्ये मेघ आले. आकाशाचं शुद्ध स्वरूप कसं आहे? पांढरा. त्याचं शुद्ध स्वरूप पांढरं. पण मेघ ज्या वेळेला असतात त्यावेळेला तेच पांढरं शुभ्र आकाश कसं दिसायला काळं दिसतं. मग ज्या वेळेला त्या आकाशाला अज्ञानाचा मेघरूपी विकार निर्माण झाला त्यावेळेला ते आकाश नसून ते काळे दिसायला. ज्या वेळेला त्या आकाशाला झालेला विकार पावसाच्या रूपानं खाली पडायला लागला बरं त्यावेळेला तो काळेपणा जातो. त्याला परत काय येतो? हे अज्ञान जाणं आणि ज्ञानाकडे जाणं. तसं मी एक ज्ञानी आहे. मी ईश्वराचा अंश आहे. मी देवाचा भक्त आहे. गीतेत भगवान आठवण करून देत असणार. ममय वंशो जीवलोके ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्रेष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. मी हे अर्जुना जे सगळे माणसं आहेत ना हे माझे अंश आहेत पण त्याला वाटत नाही की मी त्याचा आहे. याला कारण काय? हे अज्ञान. मग महाराजांनी त्याच्यावर प्रकाश टाकला. हे अज्ञान जर घालवायचं असेल तर सगळ्यात सोप्या भाषेत महाराजांनी सांगितलं एक काम करा. एक मणी घ्या आणि नरड्यात फिट करा. एक मणी घ्यायचा. एक मणी कुठे सेट करायचं? एखाद्याचा पाय तुटला दवाखान्यात गेलं. डॉक्टर काय करतात? त्याच्यात एक रॉड घालतात असं बरं का. फक्त त्याला सांगतात पाय वाकवायचा असं टाईटच चालायचं आयुष्यभर. म्हणजे तो रॉड घातल्यानंतर त्याचं काम होत आहे का? हे अज्ञान घालवायचं असेल तर आपल्याला आपल्या कंठामध्ये एक मणी बसवायचं बरं. कोणता? मण्याचे काही थोडे प्रकार आहेत. कोणता मणी बसवायचा? कोणत्या क्वालिटीचा बसवायचा? मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मणी आहेत. नीलमणी. नीलमणी म्हणजे कोणत्याला नीलम म्हणतो. नीलमणी, पारसमणी,
पारस म्हणे सगळ्यात दुर्लभ बरं का. आता ह्याच्यानं कुठला बसवायचा आपलं आपण ठरवायचं. पारस म्हणे मध्य प्रदेशमध्ये पन्ना जिल्ह्यामध्ये म्हणतात बरं का. मी जेवढा अभ्यास केला ते सांगायला लागलो. मध्य प्रदेशमध्ये पन्ना जिल्ह्याच्या पन्ना जिल्ह्यामध्ये 70 किलोमीटर अंतरावर एक खाण आहे, खोल खाण आहे. आणि त्या खोल खाण्यामध्ये आता सुद्धा तो पारस म्हणे आहे. जसा काय सूर्य चमकल्यासारखा तो म्हणे चमकतो, तो पारस म्हणे. म्हणून पारस म्हणजे काय, आपण त्याला पोरीस म्हणतो. कळलं का आता? पोरीस म्हणे. पोरीस काय करतो? पारस म्हणायचं काय काय, लोखंडाचं काय करणे. आणखी एक आख्या आहे की तिरुपती बालाजीमध्ये बालाजीच्या चरणाच्या ठिकाणी तो पारस म्हणे आहे. मी काही बघितलेलं नाही, आता मध्य प्रदेशचं पण मी बघितलेलं नाही, फक्त माझ्या अभ्यासात झालेलं सांगितलं. आता तो पारस म्हणे. काही नील म्हणे, नीलम सांगितलेलं. हा, जम्मू काश्मीरकडे जर तुम्ही गेलात तर जम्मू काश्मीरकडे गेल्यानंतर एक नील म्हणे, आपण तो नील म्हणे मधल्या बोटामध्ये घालतो बरं. कोणत्या बोटात? नीलम म्हणे की 5 बोट आहेत, ह्या 5 बोटापैकी कुठल्या बोटात वापरायचा असतो. ज्याचं लग्न होत नसलं त्याचं लग्न होतं. आता कीर्तनात सांगू का असलं, नवरा बायकोचं जमत नसलं, तुम्ही बघा वारीला कुठे गेलात की ते रस्त्यावर माईकवर आलं. ज्याचा नवरा बायकोचं भांडणं झालं त्याला निलम वापरा. नवरा बायकोचं जमत नाही, निलम वापरा. मायबाबाला जमत नाही, निलम वापरा. लग्न जुळत नाही, निलम वापरा. आता ते डुप्लिकेट असं ओरिजिनल क्वालिटीचा जर घेतला तर त्याचे परिणाम होत असतात. तो आपला महत्वाचा विषय नाही. महान गेलो म्हणे, पारस म्हणे. नागमणी. नागमणी कुठं असतो? कुठं असतो? कुठल्या मार्केटमध्ये? तू नागाच्या मस्तकामध्ये राहतो. कुठं राहतो? तुम्ही झारखंडला जर गेलात तर झारखंडला जी जंगल आहे त्या जंगलामध्ये अशा प्रकारचे हे नीलमणी सापडले जातात. आणि पंढरपूरमध्ये सुद्धा आता मी जिथं राहतो बरं का, आपलं जे घर आहे, आपण वारीला गेल्यावर थांबतो, त्या घराच्या पाठीमागे मंदिर आहे, तिथं सुद्धा असं मोठा नाग आहे. आणि आमचे काका बाबा महाराज म्हणायचे की त्या सापाच्या मस्तकावर मणी आहे म्हणतात. आणि सुद्धा तरी आम्ही दरवाजे उघडलो तर घराचे तर तिथं एवढे मोठ्या सापाचे ओण आहेत बरं का. तर ते नीलमणी सापाच्या कवचामध्ये असतो. मग त्याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो तो मणी काढून बरं. तसं त्या नागाला दिलेली ती देणगी आहे. नागाला दिलेली ती काय आहे? ज्या वेळेला नाग त्या अरण्यामध्ये फिरत असतो त्यावेळेला त्याची उपजीविका भागण्यासाठी काही कीटक जीव जंतू त्याला दिसावेत म्हणून ईश्वरानं त्या नागाच्या मस्तकावर तो काय दिलेला आहे? मणी दिलेला आहे. आणि तो मणी काढून आपलं पोट भरण्यासाठी हजारो करोडो रुपयाला माणसं तो मणी विकतात. काय झालं? नीलमणी. मी कशासाठी सांगायला लागलो? आपल्या कंठात कुठला मणी बसवायचे त्याच्यासाठी चाललं. त्याच्या पुढे झाला चिंतामणी. सगळ्याला माहिती आहे बरं, बघितलं कोणच नाही पण सगळ्याला माहिती. चिंतामणी म्हणजे तो मणी जर हातात आला, तुम्ही ज्याची इच्छा कराल ती वस्तू आपल्या समोर येऊन थांबतो. हा चिंतामणी सर्वप्रथम ब्रह्मदेवाला मिळाला. भागवत काळात श्रीमद भागवत. हा चिंतामणी सर्वप्रथम कोणाला मिळाला? ब्रह्मदेवाला. आणि ज्या वेळेला रावणाने ब्रह्मदेवाला बांधून ठेवलं, डांबून ठेवलं, त्यावेळेला ब्रह्मदेवाकडून हा चिंतामणी कोण घेतला? रावणानं घेतला होता. म्हणून तर तेवढा ऐश्वर्य होतो बरं. आणि तो चिंतामणी हिसकावला गेला कधी? युद्ध होण्याच्या अगोदर. ही गोष्ट विभीषणाला माहिती होती. हा चिंतामणी तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू कल्पतरू चिंतामणी, ते जे जी इच्छा केला ते पुरवतात. त्याच्या पुढे चला. काही म्हणे असे कौस्तुभ म्हणे. कोणता? कौस्तुभ म्हणे. सुंदर ते ध्यान वैविध्य चर्चावर ठेवता. ह्याच्यामध्ये कुठल्या चरणात आलेल्या? मकर कुंडले तळपती श्रवणे. कोणता म्हणे?
कंठी म्हणजे कौस्तुभमणी विराजित, हा कौस्तुभमणी. त्या वेळेला श्रीमद भागवतामध्ये अभ्यास राहो म्हणून सांगायला लागलो, माहिती राहो म्हणतात, तिथे ज्ञानाचं प्रदर्शन करायला सांगितल्यावर समुद्र मंथन झालं. त्या समुद्र मंथनामध्ये असे 14 रत्न बाहेर आले. बरं, त्याच समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर आली. लक्ष्मी बाहेर आली, त्या लक्ष्मीला भगवंताचं ते सौंदर्य पाहिलं. पांडुरंग कुठं गोबर, हा खूप मोठा शोध आहे. जो माणूस आंधळा आहे, ज्याला काही दिसत नाही, त्याचे डोळे गेले, अशा माणसाला त्या घोबडाच्या घोट्यात असणारा तो उल्कामणी जर घेतला आणि जे पूर्ण अंधार आहे, प्रकाशाचा थोडा सुद्धा किरण नाही, अशा पूर्ण अंधारामध्ये जाऊन तो जर घोबडाच्या घोट्यातला तो उल्कामणी घेतला आणि जर आपल्या डोळ्याला लावला तर गेलेली दृष्टी माघारी येते, असे शास्त्र सांगतात. हा प्रताप कोणत्या मण्याचा? उल्कामण्या. त्याच्यानंतर शमंतक मणी श्रीमद भागवतात आलेला. बरं, ज्या भगवंताच्या चिंतन करतो आपण कलेमध्ये, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये हा शमंतक मण्यामुळे डाग लागला. बरं, कशाचा डाग लागला? कृष्ण हा चोर आहे, कृष्ण चोर आहे द्वारकेमध्ये. आता काय कमी होतो त्याला, पण त्याच्यावर डाग लागला. कोणत्या मनामुळे लागला? शमंतक नावाचा मणी. आणि आता म्हणतात बरं का, आता म्हणतात 5000 वर्षाखालचा जो शमंतक मणी होता, तो शमंतक मणी 5000 वर्षानंतर तो मुघलांनी काबीज केला. कोणी काबीज केला? मुस्लिम लोकांनी, मुघलांनी तो काबीज केला. मुघलांच्या हातातून ब्रिटिशांनी काबीज केला. इंग्रज यावेळेला राज करायला आले, ब्रिटिशांनी काबीज केला. आणि ब्रिटनमध्ये आज सुद्धा तो म्हणे कोहिनूर म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे हे याचं मी 100% निदान सांगू शकत नाही, पण चिंतनात आलेला विषय सांगायला लागलो. हा शमंतक मणी बरं 18 भार सोनं द्यायचा रोज. बरं, 52,450 रुपये सोन्याचा भाव, जीएसटी वेगळी. बरं, 18 भार सोन्याचे पैसे किती होतात? घरी गेल्यावर कॅल्क्युलेशन कर रोज डेली. बरं का, 18 भार सोनं देण्याचं काम तसं म्हणतात म्हणे. आणि हा म्हणे कुठून आला, याचं उगम बीज काय? हा म्हणे सूर्यदेवाला दिलेली देणगी आहे. सूर्यदेवाचा मित्र सत्राजित, बरं का, त्या सत्राजिताला आपला मित्र म्हणून सूर्याने ते काय केली? देणगी म्हणून दिली सत्राजित. सत्राजितानं आपल्या घरात नेऊन ठेवलं आणि रोज 18 भार सोडून त्याच्यापासून यायला लागलं. शेजारचे लोक म्हणायला लागले, ह्याच्याकडे आजच कुठून एवढं? भगवान कृष्णापर्यंत वार्ता गेले. भगवान कृष्णाने सांगितलं, असंच त्याच्या नशिबात असत भेटलं, असत जाऊ द्या. पण ह्या सत्राजित आता भाऊ प्रसेनजित, या प्रसेनाला रावला नाही बरं का, भाऊच नाश होतो. माणसं म्हणतात ना, सगळ्याला पचेल हो पण भाऊकीला पचत म्हणतात माणसं. आता इथले सगळे चांगले, बाहेर त्याचं बरं, इथली भाऊकी सगळी चांगली. त्या प्रसेनाला ते राहवलं नाही आणि प्रसेन म्हणायला लागला, काहीतरी करून सत्राजिताच्या घरातला तो शमंतक म्हणे आपण चोरायला पाहिजे. बरं, म्हणून एका दिवशी त्यानं तो म्हणे चोरला. पण बिनडोक माणसाच्या हातात जर कारभार गेला तर काय होतं तुम्हाला माहिती? तुम्हाला घेतला ना हा, आता आपण पकडलो जाऊ म्हणून तो अरण्यात पळत गेला. तिथं एका व्याघ्राशी युद्ध झालं, सिंहाशी युद्ध झालं आणि त्या सिंहाला मारून जांबवंतानं तो मणी घेतला. लक्ष देऊन ऐकायला लागलं का? जांबवंत कोण?
जांबवान कोण? राम अवतारामध्ये ज्याने भगवंताला सहकार्याचं काम केलं बरं, तो जांबवान, तो अरण्यात राहतो. त्या जांबवान तो शमंतकमणी घेतला आणि इकडं सतराजी त्याला वाटलं कृष्णालाच देखवलं नाही बरं, कृष्णाला देखवलं नाही हो माझा मोठेपणा, आणि कृष्णानंच त्याच्या काहीतरी लीला करून काहीतरी कारस्थान करून हा म्हणे चोरला. कृष्ण चोर आहे, कृष्ण चोर आहे. काय चोरी करायची गरज आहे का होत्या ना? महाराज म्हणतात ना, ज्योतिर्भारत प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप. तो जगाचा मालक आहे, त्याला चोरी करायची काय गरज? पण लोकांचं काय सांगा, कोणाला नाव ठेवतील, कसे नाव ठेवतील, काही सांगता येत. समाजाच्या समोर भल्या भल्याचं चलत, देवाचं काय, आपलं काय, देवाला सोडलं नाही, देवाला डाग लावले. चोर आहे, कृष्ण चोर आहे, आणि मध्ये चोरलं. भगवान म्हणतात हो मी चोर नाही, मी कोण आहे? ज्योतिर्भारता प्रभू साक्षी, मी या जगाचा कोण आहे? मालक आहे. त्याला चोरी करायची काय गरज हो? महाराज तर म्हणतात तो काय असा तसा वाटला का? तुझ्या सुट्टीने वेदा शिकवलं नाही. देव कसा आहे? हाडा मांसाच्या माणसात जाऊ द्या, देव कसा आहे हे वेदाला सुद्धा कळलं. वेद अनंत बोलीला, वेदाला अनंत प्रकारे वर्णन केलं, पण त्याचं खरं वर्णन वेदालाही करता आलं. किती जणांनी, बऱ्याच जणांनी शास्त्रकार 18 हे पुराण, हरिशिला 3, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे सतत वर्णन करायला लागले. देव कसा आहे, देव कसा आहे, देव कसा आहे. पण त्यांना सुद्धा तो समजला. त्या 17 त्याला काय कळणार? व्यापारी माणसाचं काय? प्रत्येक गोष्टीत फायदा बघणाऱ्या माणसाला काय करणार? आणि त्या देवाच्या अधिकाराला ओळखलं, कृष्ण हा चोर आहे, कृष्ण हा चोर आहे, डाग लागला आयुष्यात पहिल्यांदा. बरं, भगवंताने विचार केला, अरे मी सोन्याची नगरी तयार केली आहे. विश्वकर्माला बोलवून, बरं का, विश्वकर्मा त्याला बोलवून मी द्वारका निर्माण केलेली आहे. मला काय त्या म्हणते म्हणायची काय गरज आहे? पण नाही, पण लागलाय डॉक्टर आता काढावा म्हणून अरण्यामध्ये अंतर्ज्ञानानं ओळखलं. न सांगता तुम्हा विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. आणि वाराणण्यात गेला तर त्यांच्या लक्षात आलं की एका गोठ्यामध्ये सैन्य घेऊन गेलेले, गोठ्यात घुसले देव तिथं जमवान. 12 दिवस झालं भगवानच्या अरण्यात गेले, बाहेर काय आले लिहिलंय तो भगवंताच्या. त्याला आता त्या जांबुवंताला मारायला देवाचं किती वेळाचं काम आहे. पण महाराज म्हणतात नवल केवडे केवडे मिळले का दोघाची कोडे. अरण्यात 10 दिवस बाहेरच आले ना. हे सैन्य घाबरून गेलं, ज्याच्या बळावर कृष्णाच्या सोबत आपण आलो होतो. खरं 10 दिवस झाला तो बाहेर आला नाही, म्हणजे कृष्ण आता गेला. ते सगळं सैन्य माघारी घाबरून पळून गेलं. मध्ये जांबुवंतासोबत भगवंताने युद्ध केलं, जांबुवंताला परास्त केलं आणि तो शमंतकमणी घेतला. जांबुवंताने विनंती केली कृष्णाला, कृष्णा तू जर खराच देव असशील तर माझा मालक कोण आहे? कोण? राम. माझा मालक राम आहे, मला रामाच्या रूपात दर्शन दे. कृष्णाने म्हटले किती वेळ लागतो? अनंत रूपे अनंत वेश
असलेला हा परमात्मा कृष्ण असणारा विनंती केली जामवंतानं, मला तुला कोणत्या रूपात बघायचे? रामाच्या रूपात बघायचे. अवताराच्या राशी, अवताराची रास असलेला हा परमात्मा त्याच्या मोलताच्या विनंतीनं रामाचं रूप धारण केलं. जामवंतानं पाय धरले आणि तो मणी शमंतक मणी, बरं का आपला विषय त्याचा, शमंतक मणी घेतला कृष्णाच्या हातात ठेवला. डिस्काउंट 2 by 1 फ्री. मार्केटमध्ये गेल्यावर 2 वस्तूवर 1 वस्तू फ्री. आता जामवंतांनी मणी काय देऊन टाकला? शमंतक मणी देऊन टाकला. आता सोबत जांबुवंती नावाची मुलगी, 16,108 बायका, त्यातल्या 8 पट्टर आल्या होत्या, त्यातली एक जांबुवंती. बरं, कशासोबत मिळालेले डिस्काउंट? शमंतक मनासोबत एक बायको भेटली तेव्हा. शमंतक मने आमच्या सतराजिताला दिला. सतराजिताला सांगितलं घे बोलले, तुला काय विचार वाटलं? सतराजिताला सांगितलं हे हा म्हणे घेऊन टाक. भगवान म्हटले बरं का, नवल केवढे केवढे लक्ष द्या. सतराजितानं म्हटलं हा म्हणे देवा तुझ्याजवळ राहू दे. भगवंताने काय उत्तर दिलं बरं? भगवान म्हणतात हा म्हणे मला नको, तुझ्या जवळच राहू दे, पण ह्याच्यापासून जे 18 भार सोनं तयार होतं तो रोज मला आणून द्यायचा. बरं म्हणे तुझ्याजवळच राहू दे, ह्याच्यापासून जे सोनं मिळतं ना ते रोज मला आणून द्यायचं. अनंत लीला भगवंताच्या. म्हणून असा हा शमंतक म्हणे. बरं, असे म्हणायचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये महाराजांना अपेक्षित असणारे कृष्ण म्हणे. बरं का, कोणतं? कृष्ण म्हणे. आणि तो कृष्ण म्हणे कुठं धारण करायचं? कंठामध्ये धारण करायचं. आता कुठल्या दवाखान्यात जावं लागलं महाराज सर्जरी करायला? कृष्ण म्हणे कुठल्या मार्केटमध्ये बसतो सांगा, काय किंमत राहील ते आम्ही ते घेऊ. बरं, चेअरमन बसले, चेअरमन करून आम्ही कर्ज काढू आणि त्या किमतीमध्ये काय घेऊ? कृष्ण म्हणे फक्त कुठल्या दवाखान्यात जायचं सर्जरी करण्यासाठी तेवढं सांग. महाराज म्हणायला लागले एका जनार्दने मांडले दुकान. दुकान मांडले आमच्याकडे, म्हटले किती पैसे लागतील? देतो मोलाविन सर्व वस्तू, मोलाशिवाय तो म्हणे भेटेल. काय करावं लागेल? आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं जर भगवंताचं नाम घेतलं तर ते कुठं जाऊन साठतं? जिभेवर घ्यायचं आणि कुठं साठवायचं? कंठामध्ये साठवायचं. कोणता? कृष्ण म्हणे. अखंड कृष्ण कृष्ण म्हणून वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जिभेवर उच्चारल्यानंतर त्याचा जो रस आहे तो रस कुठं साठला जातो? कंठामध्ये. आणि तो जर रस कंठामध्ये साठवला गेला तर काय होतं? अवघा जनी प्रकाश. सगळीकडे प्रकाश दिसायला लागतो, सगळीकडे प्रकाश दिसायला लागतं. म्हणजे प्रकाश म्हणजे काय? अज्ञान निवृत्त होऊन काय होईल? ज्ञान प्राप्ती होईल, ईश्वर प्राप्ती होईल. या कृष्ण मनाचं ते काय आहे? वैभव आहे. म्हणायला लागले